कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आपण आलेलो आहोत आता दिग्रस परिसरामध्ये. या ठिकाणी दिग्रस रेल्वे स्टेशनवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही या साईडला बघू शकता, इथे क्वार्टर्स वगैरे आहे आणि या ठिकाणी स्लीपरसुद्धा आलेले आहे आणि असं काहीसं या ठिकाणी प्लॅटफॉर्म राहणार आहे, जे की तिथं तुम्हाला क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी काम चालू असताना या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. त्याआधी मित्रांनो, इथे स्लीपर आलेले आहे. इथं पण वरतं पाहण्यासारखं आहे. आपण या ठिकाणी पण जाणार आहोत. तर चला मग, जरा वेळ न घालवता आपण तिकडे जाऊया. तुम्ही या साईडला बघू शकता, काहीसे असे या ठिकाणी क्वार्टर्स वगैरे आहे, जे की कर्मचाऱ्यांचे राहणार आहे. आणि वरच्या साईडला खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी स्लीपरसुद्धा आलेले आहे. आणि आता आपण वरतं चढतो आहे. प्लॅटफॉर्म परिसर राहणार आहे, जे की तुम्ही बघत असाल. समोर काम चालूच आहे, ब्रिजचं काम चालू आहे, जे की या प्लॅटफॉर्महून या प्लॅटफॉर्मवर जाण्याची या ठिकाणी बेसमेंट या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता त्याचं काम चालू आहे समोर, जे की जोडण्याचं या ठिकाणी राहणार आहे. याच ठिकाणी मित्रांनो, काही दिवसात आपल्याला ट्रॅकसुद्धा बघायला मिळणार आहे, कारण की इथं तुम्ही असं बघू शकता की क्रॉसिंग या ठिकाणी राहणार आहे, जे की आपल्याला या ठिकाणी पुलाचं काम करताना दिसत असेल. कारण की या प्लॅटफॉर्महून या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी या ठिकाणी ब्रिजचं या ठिकाणी निर्माण होत आहे. क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी जोरात असं काम चालू आहे आणि खूप भारी असा इथला व्ह्यू येणार आहे. खूप फास्ट या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही मशीना चालू आहेच या ठिकाणी, तुम्ही बघतच असाल. ठिकाणी फायनल मित्रांनो, जे की इथं राहणार आहे, क्रॉसिंग रेल्वे स्टेशन राहणार आहे. 1.5 ते 2 किलोमीटर अंतर या ठिकाणी मोठं असं या ठिकाणी रेल्वे स्टेशन राहणार आहे. आणि इकडं बिन प्लॅटफॉर्म दिसत असेल तुम्हाला, आणि या साईडला पण दिसत असेल. आणि जे की या ठिकाणी हे होल दिसत आहे मित्रांनो, हे लाईनच्या खंब्यासाठी आहे. असे काहीसे या ठिकाणी लाईनचे खंबे राहणार आहे. आणि समोर जे बघत आहात तुम्ही, त्या ठिकाणी पण या ठिकाणी प्रवाशांसाठी बसण्यासाठी आणि खूप भारी इथलं काम चालू आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी ट्रक ट्रॅक्टर या ठिकाणी जाताना दिसतच असेल. असे काहीसे या ठिकाणी काम चालू आहे. आणि समोर ते बघत असाल, ते या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे निर्माण. आणि आता आपण जाऊया, जे की आपले दोस्त आहे, मित्र आहे, या ठिकाणी आलेले आहे, जे की भारत भाऊ आहे इथचे दिग्रसमधले. ते पण आमच्या आज सोबत आहे. आणि आता आम्ही इथला शूट घेतो आहे. आणि कमलेश भाऊ पण सोबत आहे. आणि एक आमचा फॉलोअर्स भेटला, जे की त्यांच्यासोबत बोलत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे की धामणगावचे आहे, तिकडल्या पट्ट्यातले. ते इथं काम बघायला आले होते पौरादेवीला. ते पण सांगत होते, तुमचे व्हिडिओ खूप पाहतो, असं लाईक करतो वगैरे. या ठिकाणी त्यांना खूप आनंद झाला आम्हाला भेटून. या ठिकाणी जवळ आलेलं आहो, असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे, जे की प्रवासी निवासांसाठी राहणार आहे. आणि इथं डायरेक्ट नटाबुलटामध्ये या ठिकाणी फिक्स होते हे असे काहीसे या ठिकाणी पोल्स खंबे असे मजबूत या ठिकाणी काम चालते. आणि इथं सगळ्यात आधी पहिले इथलं काम झालेलं आहे, जे की त्या साईडला पण होणार लवकरच. या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता, जेनसेट वगैरे आहे. आणि याच्यातूनच या ठिकाणी लाईनचं काम चालते, जे की वेल्डिंग मारणं असो, बरेच या ठिकाणी लाईनवरचे उपकरण राहते चालण्यासाठी. त्याच्यामुळे या ठिकाणी जेनसेटसुद्धा व्यवस्था आहे. लाईनीची व्यवस्था या ठिकाणी नसल्यामुळे जेनसेट पण या ठिकाणी यूजमध्ये आणलेलं आहे. आणि त्या साईडला जे की तुम्ही JCPनं काम करताना बघत असाल, मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी खूप फास्ट असं काम चालू आहे, जे की इथलं जे मधातलं मटेरियल वगैरे आहे ते त्या ठिकाणी काढायचं काम चालू आहे. आणि असं काहीसं इथलं काम आहे. असं आहे काहीसं दिग्रस परिसरामधलं या ठिकाणी रेल्वे स्टेशन राहणार आहे. या ठिकाणी खूप मोठं असं या ठिकाणी क्रॉसिंग रेल्वे स्टेशन राहणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी खूप भारी असं काम चालू आहे. इथे लवकरच या ठिकाणी स्लीपरचं काम होणार,
कारण की इथून 6 किलोमीटर अंतरावर फक्त या ठिकाणी नंगारा भवन आहे, जे की बंजारा समाजांचं या ठिकाणी खूप मोठं असं काशी मानल्या जाते. या ठिकाणी ते असं आहे आणि इथं लवकरच काम कंप्लीट होणार, कारण की या ठिकाणी खूप फास्ट असं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी खूप साऱ्या प्रमाणात स्लीपरसुद्धा आलेले आहे. आणि बरेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेटमध्ये या ठिकाणी आलो तोपर्यंत आपल्याला इथं पूर्ण स्लीपर असे लागून दिसणार. कारण तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आणखीन एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.